को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. आज सन्मान्य आमचे अध्यक्ष खरगे साहेबांनी आज बैठक बोलवलेली आहे आणि महाराष्ट्रातले महत्त्वाची मंडळी जी आहे ती त्यांना बोलवलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी देखील अशी बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी ठरवण्यात आल्या होत्या. मला असं वाटतं ही बैठक जी आहे ही विधानसभेच्या आधीची बैठक आहे आणि लोकसभेचाही थोडासा एक आढावा त्या ठिकाणी घेतला जाईल. कुठे अजून आपण इम्प्रूव्हमेंटला काय करू शकतो, कसं करू शकतो याच्याबद्दल चर्चा होईल. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामधील सूट जो आहे, सीएम सूट कंगना राणावत या ठिकाणी आल्या. महाराष्ट्र सदनाने त्यांना अक्षरशः पायघड्या टाकत त्यांचं स्वागत केलं. मात्र त्यांनी इथे मुख्यमंत्र्यांचा सूट मागितला. हास्यास्पद आहे ना. कार्यकर्ता लहानाचा मोठा व्हायला किती वेळ लागतो आणि एखादी व्यक्ती एखाद्या अशा बॅकग्राऊंडमधनं मूवी स्टार म्हणून येते आणि त्यांना कळत पण नाही की प्रोटोकॉल काय आहे काय नाही आहे. आता एवढं धनसंपत्ती असल्यावर ते कुठेही राहू शकतात. मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल तोडणं आणि मागणं हा ॲरोगन्स चुकीचा आहे असं मला वाटतं. पण त्यांचं प्रचारादरम्यान देखील त्यांनी असं म्हटलं होतं की 2014ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. आता निवडून आल्यानंतर तरी त्या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेणं गरजेचं वाटतं. काय आहे त्यांच्याबद्दल मी खूप जास्त बोललं पाहिजे असं मला वाटत नाही. ॲरोगन्स हा चुकीचा आहे आणि चुकीच्या भूमिकेमधनं ते सामोरे जातात. नवीन खासदारताई आता निवडून आल्यानंतर कार्यालयांचा प्रश्न आहे आहे. अमरावतीमध्ये झाल्यानंतर आता अमर काळे जे खासदार आहेत त्यांनी देखील वर्धा जिल्ह्यात मागणी केलेली आहे कार्यालयाची. जे वानखेडे झाले अनिल बोंडे आणि त्यानंतर आता अमर काळे. नाही, असं आहे की आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये ते ठरवलेलं होतं की 2014-15मध्ये हा निर्णय घेण्यात आला. अनंतराव वडसूड साहेब ज्यावेळेला खासदार होते त्यावेळेला ते इमारत बांधण्यात आलेली होती आणि ती एका वेगळ्या उद्देशाने बांधण्यात आली होती. नंतर असं ठरवलं सगळ्यांनी मिळून की नाही, आपल्याला खासदारांना दिलं पाहिजे कारण खूप लोक येतात आणि कलेक्टर ऑफिस एक सेंटर होतं त्या ठिकाणी. आता नाही द्यायचं आहे तर नाही देत आहेत, दादागिरी करायची दादागिरी करतात. आम्ही आंदोलन केलं तर दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याच्यावर सील लावलं. आम्ही म्हटलं चिंचाखाली आम्ही आमची टेबलं लावू आणि आम्ही बसू. आम्हाला काय लोकांची कामं करण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. तेच कार्यालय बघितलेलं आहे अमर. काही मतदारसंघ 2 विधानसभा मतदारसंघ 5 तालुके माझ्या कार्यक्षेत्रात येतात असा दावा केला आहे काळींनी. बरोबर आहे ना. तर आता एका आघाडीचे लोक आहेत ते शेअर करू शकतात कार्यालय, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण जर समजा विचारधाराच वेगळी आहे तर त्यांना दुसरं कार्यालय देऊ शकतो. एवढी मोठी बिल्डिंग आहे आमची अमरावतीची, कोणी पण देऊ शकतं. पण अमरावतीमध्ये पराभव अजून स्वीकारला नाही असं याचं लक्ष नाही. बघा, ॲरोगन्स हा खूप आहे त्यांच्यामध्ये आणि त्या ॲरोगन्समध्ये ते अजूनही चालतात. इतकी दादागिरी, इतकी दडपशाही. मी म्हटलं काल की समजा आदरणीय खासदार बळवंत वानखेडे साहेबांच्या जागेवर जर माजी खासदार नवनीत राणा असता तर तमाशा किती झाला असता. लाडली योजना महाराष्ट्रात सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. 1000 भाजपला यश मिळालं होतं त्याच पद्धतीनं आता त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात महिलांचं केंद्र आणि 12,000 रुपये महिलांना वर्षाला देण्याचा तो सगळा विचार आहे. नाही, आता जर ते सक्सेसफुली करू शकत असतील तर त्यांनी याच्या आधी का नाही केलं. म्हणजे मध्य प्रदेशच्या इलेक्शनला होऊनही एवढे वर्ष होऊन गेले, एवढे महिने होऊन गेले. आत्ता ऐन 2 महिन्यावर इलेक्शन आलं आहे आणि आत्ता ती अनाऊन्समेंट करायची म्हणजे ते फक्त इलेक्शनला सामोरे ठेवून करण्याचा प्रयत्न आहे. नाहीतर त्यांना काही घेणं देणं नाही आहे महिलांच्याबद्दल, असं नक्कीच आहे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री रात्री येऊन ते भेटतात, म्हणतात, कारण असं कळतं की देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत येत आहेत. राज्यातील पराभवानंतर चोरून नेते दिल्लीत भेटत आहेत का, काय नक्की कारण? नाही, मला काही ठाऊक नाही त्यांच्याबद्दल. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.